आज आपण करणार आहोत मुळ्या शेंगा वांगी. बघा, ह्या शेंगा मी अशा थोडंसं चाकून बघितलं आणि अशा चिरून घेतलं. आता याला आपण वांग्याला चिरून घेऊ आणि एका वांग्याचे बारीक तुकडे करू, कारण की रसा पातळ होतो त्याच्यासाठी. बघा, आपण अशा प्रकारे वांगी सर्व चिरून घेतलं. त्याच्यात मीडियम आकाराचा एक कांदा घेतला आहे. मीडियम आकाराचा एक कांदा चिरला आहे आपण. त्याच्यातूनच एक वांगा आपण बारीक चिरून घेतला आहे, कारण की रसा तो पातळ होतो त्याच्यासाठी. ह्या याच्याने आपण हे उठले आपण टाकले तेल 2 मिनिटं घेतलं. आपण आता याच्यात कांदे टाकून घेऊ. जे बारीक केलेलं वांगा आहे ना, ते आपण कांद्यात टाकून घेऊ. ते छान मुरू दे. थोडा वेळ. बघा, कांदे झाले की वांगे थोडे चिमले. आता आपण भाजी टाकून घेऊ. तुम्हाला आवडेल तर करून बघा. तुम्हाला आवडेल सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आता खालीवर करून आपण थोडा वेळ होऊ देऊ. आता याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद, 4 चम्मच तिखट, 1 चम्मच धनेकूट, काळा मसाला पाऊण चम्मच, मीठ चवीनुसार, आलं लसणाचा पेस्ट. आपल्या शेंगा वांग्याचा हा तिला चिमले आहे. आता आपण सर्व जिंजर याच्यात टाकून खालीवर करू. थोडा वेळ 2 मिनटं राहू देऊ, मग पाणी टाकू त्याच्यात आपण. आता आपण झाकणावर पाणी ठेवून घेऊ. पाणी बी गरम होतं.
आता आपण यात पाणी टाकून देऊ. आता याला शिजू देऊ. आता आपण बुडतपर्यंत पाणी ठेवून दिलं आहे. आता शिजतपर्यंत शिजली का तर मग झालं आपलं. बघा ही आपली भाजी झाली आहे. बघा छान आपली भाजी झालेली आहे. रसा पाहिजे नाही तर पाहतो होतो. काय झाली आपली भाजी.